नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज आहे आपला डे 3 आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। सो आत्ताच आम्ही नाश्ता वगैरे करून आलो आहे। सकाळ झाली, ते सकाळचे 9 वाजलेत। नाश्ता झालेला आहे पोट भरून। आपली 10 वाजता बस आहे। सो इथनं आपण चाललेलो हैदराबादला। हैदराबादवरून आपली ट्रेन आहे रामेश्वरमची, ॲक्च्युली मदुराईची, आणि तिकडनं परत एक ट्रेन रामेश्वरमला। सो असा काहीसा हा प्रवास असणार आहे। तर बघू, काही रामेश्वरमला ट्रेनचे व्ह्यूज खूप छान छान आहेत, ते तुम्हाला बघायला मिळतील। आणि बाकी काय अजून बघू कसं चाललंय, कसं काय नाही। खूप ट्रॅव्हलिंगमध्येच टाईम चालला आमचा। इथं आता घेतो निरोप, भेटूयात थोड्याच वेळात। ही आपली बस, हे आपलं सामान। चलो हैदराबाद, सामान ठेवून देऊ। सीट बुक केलेली आहे, आता भेटूयात हैदराबादला। गायांची हे लागली, काय म्हणतात, मॅरेथॉन लागली। मॅरेथॉन अरे अजून संपलं नाही। आपल्या बस ड्रायव्हरनी थांबवली ते गाडी कुठेतरी रस्त्यात ब्रेकसाठी। जवळजवळ आता 2 तासानंतर आपण हैदराबादला पोहोचून जाऊ, आणि ट्रेन सुद्धा आहे 8:30ची। सो मीन टाइम मध्ये करायचं काय, काय करेल मी, तुम्ही कमेंट मध्ये सांगा। तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो फायनली हैदराबादमध्ये। खूप लेट झाला पोहोचता। सामान ठेवलं आम्ही ते लॉकर रूममध्ये। अजून एक 4-5 तास आहे आपल्याला हैदराबादमधनं। काहीतरी खाऊन घेऊया। मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत चारमिनार बघायला। हे बघा चारमिनार। मी वस्तूలను జాగ్రత్తగా చూసుకోగలను। आणि इथे भरपूर गर्दी आहे। मोबाईल वगैरे वापरावा। झालेत 8:30। आपली ट्रेन आता येईल। प्लॅटफॉर्म वरती येऊन थांबलोय, थोडंफार खायचं घेतलं। सो ट्रेनची वाट बघू, भेटूयात मदुराईमध्ये। आली फायनली ट्रेन आली। तर मित्रांनो, आता आपण इथे कुठेतरी आलेलो आहोत। आता वाजले जवळजवळ रात्रीचे 8:30 आणि 1:30 पर्यंत ही ट्रेनमध्ये आपला प्रवास असाच चालू राहणार आहे। थोडं बोर व्हायला लागलं आहे, बट ठीक आहे, इट्स ऑल अबाउट जर्नी। ऑफिसचं काम चालू आहे, बघा ऑफिस चालू आहे काय नाही काहीतरी एडिटिंग चालू आहे, पोस्टिंग चालू आहे। सो मम्मा बोर झाली होती, म्हणजे फुल कंटाळली। सो मदुराईला पोचू, तिकडनं मग परत अजून 1-2 तासाची जर्नी असणार आहे रामेश्वरम। लेट्स सी। तर मित्रांनो, आता आपण पोचलो फायनली मदुराईमध्ये, आणि नेमकी आमची ट्रेन लवकर आली। सो आता इथून ऑटो घेतली, ऑटोसोबत चाललेलो आहोत। तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल निळी राईटमध्ये मी कुठे बसलोय, तर मी बसलोय लोकल बस असतात तिकडे। आपण चाललेलो आहोत रामेश्वरमला। जवळजवळ 3 तासात आपण तिकडे पोहोचून जाऊ। तोपर्यंत मी आणि एन्जॉय करतो। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, थेट रामेश्वरम मधनं। माझ्या समोरच रामेश्वरमचं मंदिर आहे।
एकदम पहाटे आपण इथे पोहोचलेलो होतो आणि आता आवरून जवळजवळ 6:30 वाजलेत. आपण जाणार आहोत रामेश्वरमचं दर्शन घ्यायला. हे बघा मंदिर त्याच्या सोबतच आपले 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन आता कंप्लीट होणारच आहेत काही क्षणात. सकाळच्या फक्त 6:30 वाजले आणि माझ्या मागे तुम्ही गर्दी बघू शकता. मंदिरात आपल्याला एवढी गर्दी नको भेटायला, दर्शन लगेच होते. हे एक कॉरिडॉर आहे, इथून एंट्री आहे. इथून सरळ जाऊन राईट घेतले की मंदिर आहे. चाललो मला असं समजेल, बट हे कॉरिडॉर आहे जिथे मोस्टली लोक व्हिडिओ आणि फोटो काढतात. छान आहे, एकदम भव्य आहे, एकदम मोठं. माहिती आहे आतमध्ये कोण चालवडे की नाही, पण आम्ही घेऊन चाललो. पुढे एंट्रीला त्यांनी गडबड केली आहे, म्हणजे कुठं कुठे जायचं आहे कुठे काही लिहिलं नाही आहे. जे पंडित वगैरे ते नुसतं पैशासाठी इकडे जा तिकडे जा आणि 100 ते 200 ते 500 एवढंच करतात आणि ते लाईन घ्यायचं. कोणी काही व्यवस्थित माहिती देत नाही. सो आतमध्ये आल्यानंतर अशी काहीशी लाईन आहे, VIP लाईन. इकडनं आम्ही इकडनं आलो आणि इकडनं फिरून 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 आता या लाईनीतनं इथल्या लाईनीत फिरणार. नमस्कार मित्रांनो, दर्शन झाल्यानंतर थोडा नाश्ता केल्यानंतर जाऊन भरपूर आराम केला, कारण की झोप झालीच नव्हती. आणि आता झोप झाल्यानंतर रेडी होऊन आता आपण चाललेलो आहोत धनुषकोडीला. धनुषकोडी जवळजवळ 25 किलोमीटर लांब आहे आणि तिथे जाताना अजून 2-3 पॉईंट आहेत. सो ते पॉईंट प्लस अजून 12 पॉईंट ते फिरवणार आहेत. तो त्याचे 1000 रुपये काहीतरी घेतात. ते करून आपण जाणार आहोत, म्हणजे ते सगळं फिरणार. आजचा दिवस त्यात जाणार. अभी ये अंकल हमको घुमाने वाले हैं पूरा रामेश्वरम. तो विभीषण का मंदिर है. हाँ. तो राम भगवान लंका जाने के लिए रावण वधन करेगा ना. हाँ. और बाद में लंका के लिए राजा नहीं है, तो रावण का भैया ना विभीषण, तो राम भगवान इधर भी लेके आना, तो यह मंदिर के अंदर में राज्यभिषेक होता है. ये तो विभीषण मंदिर. अच्छा चलो. जोरात पाऊस आल्यामुळे असं जुगाड आहे इथे. बाहेर पाऊस आलाय हे बघा. आणि पाऊस म्हणजे वादळी पाऊस आहे, वादळी पाऊस. नमस्ते. ये जगह का नाम है राम सेतु है, दो समुद्र संगम का जगह. ये सामने वाला समुद्र का नाम है बंगाल का खाड़ी है. ये पीछे वाला समुद्र का नाम है इंडियन ओशन है, हिंदू महासागर है. यहाँ से श्रीलंका 18 किलोमीटर है. ओनली फ्लाइट में अलाउड है, बोट में अलाउड नहीं है. ठीक है, बोट में जाना तो श्रीलंका नेवी अरेस्ट करेगा. ये लंका जाने के लिए एक ही रास्ता है. ये राम सेतु बनाने के लिए जगह वही है. राम सेतु सीधा नहीं देखता, पुराना वाला ना समुद्र के अंदर है. ये दोनों समुद्र में रामेश्वर के लिए बहुत बढ़िया डेंजर का समुद्र है. वो अंदर जाना तो वापस नहीं आएगा. लोकल आदमी आना तो हेल्पिंग के नहीं आएगा. इधर भी करंट नहीं है, नेटवर्क नहीं है, कुछ नहीं है. ठीक है, नमस्ते. आलेलो आहोत लास्ट लँड ऑफ इंडिया बघायला, धनुषकोडी. इथनच दिसतो राम सेतू, दिसत नाही ऍक्च्युली, पण ते आहे. ठीक आहे, आणि पाऊस पण पडतो. तो ड्रोन उडवायचा थोडा सुद्धा चान्स नाही, पण एक चान्स जरी भेटला तरी मी नक्की उडवणार. काय अशा गोष्टींसाठी ड्रोन घेतलेला. ते बघा गर्दी बघा. फायनली आपल्याला ड्रोन उडवायला मिळाला. ड्रोन लिटरली थरथरत होता, म्हणजे तिथे सिग्नल्स येत होते की तुम्ही टेक ऑफ नाही करू शकत, तुम्ही आता खूपच एक्सिडेंट झाला आहे, लिमिटच्या बाहेर चालले वगैरे वगैरे. बट कसं बसं करून तो ड्रोन उडवलाच. आणि फायनली प्रॉब्लेम फक्त एकदाच झाला, जेव्हा मी खाली घेतला ड्रोन
आणि तेव्हा मी तो पकडायला गेलो आणि नेमकं तो हाताला माझ्या बोटाला कट करून खाली पडला. तो तेव्हाच एक प्रॉब्लेम झाला, पण ड्रोनला काय नाही झालं, थोडंसं बोट कापलं, बाकी काही नाही. बट जे व्ह्यूज आलेत भाई, फुल डेंजर व्ह्यूज आले, तुम्हाला दाखवणार 100%. दिस इज द लास्ट लँड ऑफ इंडिया. तर मित्रांनो, हे आहे शेवटचं टोक भारताचं. असा काहीसा दृश्य आहे. खूप लोक तिथे, खूप लोक आलेत आज आणि वातावरण सुद्धा आता थोडं थोडं क्लिअर होत चाललंय आणि पॉझिटिव्ह वाईब येते, फुल पॉझिटिव्ह. तिथे त्या टोकाला बरोबर राम सेतू आहे, दिसत नाही, पण मॅपमध्ये आपण झूम करून बघितलं तर ते मॅपमध्ये दिसून येतो. त्या साईडला कुठेतरी श्रीलंका आहे, त्या साईडला श्रीलंका सुद्धा फक्त 18 किलोमीटर येते. सो बोटने सुद्धा लोक जातात, बट त्याच्यासाठी परमिशन लागते, काहीतरी सांगत जातो ड्रायव्हर आपल्याला. आणि फ्लाईटनेच जाता येतात तिथे. उडव ना तू, उडव तू, उडव उडव. कसं वाटतं अम्मा? आता शेवटच्या टोकाला आलो. 12 ज्योतिर्लिंग संपले तुझे पण माझ्यासोबत. 12 ज्योतिर्लिंग पूर्ण झाले. आता मी खूप हॅपी आहे. अमेझिंग. इकडे माझी आई व्लॉगिंग करायला चालू करते. हो का, बोल ना. व्लॉगर प्रेरणा परब. तर मित्रांनो, हे आहे धनुषकोडी गाव. बेसिकली 1964च्या आधी इथे पूर्ण गाव बसलेलं. इथे की हे आता हे रेल्वे स्टेशन आहे, इथे रामजीचे पादुका आहेत. सो हे प्रॉपर गाव होतं. इथे शाळा, हॉस्पिटल्स वगैरे सगळं होतं 1964च्या आधी. बट झालं काय, सुनामी आणि त्याच्यामुळे काहीतरी सांगत होते मला, ते 2 किलोमीटर पूर्ण पट्टा वाहून गेलेला. सो हे सगळं डिस्ट्रॉय झालं. त्याच्यानंतर मग रामेश्वरम गाव बनलं आणि तिथे सगळी इथलं पॉप्युलेशन तिकडे राहायला गेलं. सो हे त्याच्यानंतर अबेंडंट प्लेस झाली. सो आता इथे काहीच नाहीये. हे फक्त इथे छोटं मंदिर आहे. हे जुनं राहिलेलं रेल्वे स्टेशन आहे. हा रोड जो ह्याला जातो, राम सेतूच्या साईडला जातो, म्हणजे लास्ट विलेज, आणि बाकी काहीच नाहीये. सो अशी इथली स्टोरी आहे. आता बघूयात रामकुंड, सीता मंदिर आणि राधाकृष्ण मंदिर. हे माझ्या मागचं आहे रामकुंड.
खरंच खूप टेस्ट आहे, खूप टेस्ट आहे. सगळं काही संपलेलं आहे. सगळ्या भाज्या, भात 2 वेळा घेतला आणि संपलं. आता माझं बघून माझ्या आईने पण घेतलं मागून. हे बघा, आधी खूप नाटकी केली, नको मला कसं तरी वाटतंय, नको मला, असं तू कसं तरी खातं. आता भांडं घेतलं आणि लागले कोपरा धरून जेवायला. जिथे जातो ना, तुम्ही नॉर्थ साईडला गेला, तुम्ही साऊथ साईडला, जिथे जाता तिथलं फूड नक्की ट्राय करायला पाहिजे. तिथलं फूड आहे हे सगळं साऊथ इंडियन, तिथलं फूड आहे, त्यांच्या पद्धतीने बनवलेलं. तिथलं खरंच टेस्ट चांगले असते. असं मध्ये खावं लागतं बघा. नको मला, इडली खाल्ली एवढी मोठी, ते काय खाल्लं, डोसा खाल्ला, एवढा मोठा डोसा खाल्ला. आणि नंतर माझं तोंड बघितलं, पोट भरलं नाही स्वतःच. नंतर म्हणे तुला म्हटलं तुला ट्राय करायचं ते का, तो म्हणते की कसं तरी वाटतं, तुझा हात बघ. आता घेतलंय कोप, आता हिचा हात बघा. सगळं फिरून झालेलं आहे आणि आता इथलं मार्केट एक्सप्लोर करतोय शॉपिंग करायला.